स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी सावित्री तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी. नमस्कार, माझे नाव मनस्वी मनोज जाधव. मी इयत्ता 8वीत शिकते. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्यासह स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले. 1848 साली त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. दलित व महिला हक्कासाठी काम केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सावित्रीबाईंनी विधवा व पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. त्यांनी बालविवाह व जातीय भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. 1897 साली प्लेग रुग्णांची सेवा करताना त्यांचे निधन झाले. त्या भारतीय समाजसुधारक चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या. मुलगी आहे कुटुंबाची शान, मुलगी आहे कुटुंबाची शान, दोन्ही घरी करती प्रकाशमान. बालिका दिन करुणी साजरा, करूया मुलींचा सन्मान, करूया मुलींचा सन्मान. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.